संपदा जोगळेकर कुलकर्णी या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत। तसेच कथक नृत्यांगना आणि लेखिका सुद्धा आहेत। त्यांनी मराठी साहित्यात MA PhD केली। त्यांनी शर्यत, टाइमपास 2, पंचक, बायोस्कोप अशा गाजलेल्या सिनेमात काम केले। तसेच त्या लोगोरी, नांद्या सौख्यभरे या मालिकांमध्ये दिसल्या होत्या। सध्या त्या अभिनय क्षेत्रापासून लांब असून कोकणात जाऊन शेती करत आहेत। त्या जरी अभिनय क्षेत्रापासून लांब असल्या तरी आता त्यांची मुलगी अभिनय क्षेत्रात काम करते। आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी शर्वरी मनोरंजन क्षेत्रात नाव कमवत आहे। चला तर त्यांच्या मुलीच्या म्हणजे शर्वरी कुलकर्णी हिच्या सिनेसृष्टीतील प्रवासाविषयी जाणून घेऊया। शर्वरी कुलकर्णी हिचा जन्म आणि शिक्षण ठाण्यात झालं। पुढे तिने रुपाली कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतलं। शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्रामधून अभिनयाचे धडे घेतले। तिने मराठी नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात केली। सुरुवातीला ची चौका, रंगभूमी, रतिमदन, विठा यांसारख्या मराठी नाटकांमध्ये अभिनय केला। मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना अभिनेत्री शर्वरी हिला मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली। आनंदी हे जग सारे या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकाद्वारे तिने मालिका विश्वात पदार्पण केलं। नंतर आलेल्या जन्मवारी या नाटकात संपदा आणि शर्वरी या आई मुलीच्या जोडीने एकत्र काम केलं होतं। नंतर मन उडू उडू झालं या मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती। शर्वरी हिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने वैभव बोरकर यांच्याशी 2021 मध्ये विवाह केला। सध्या ती ज्याची त्याची लव्ह स्टोरी आणि डबल लाईफ या 2 नाटकांमध्ये कामं करत आहे। अशा प्रकारे शर्वरी कुलकर्णी आपल्या आईच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे।